जरंगे पाटिल मराठा आरक्षण, जीत के बाद जरंगे पाटिल समर्थकों से बात। संवाददाता हसीना शेख की रिपोर्ट। बघू शकता आपण इथे ज्या पद्धतीने आता जनजल्लोष आहे, कारण की मराठाची आज जीत झाली आहे, त्यांना आरक्षण मिळालेलं आहे पाटील जरंगे पाटलांच्या प्रयत्नातून आणि यांच्या स्ट्रगल मधून त्यांना यश मिळालेलं आहे। तर आपण बघूया यांच्या काय भावना आहेत आत्ताच्या। बोला। व्हिडिओ पाहतो, पेढे मागतो, त्याला दिसत नाही एवढं, त्याला मराठीला अंदाज माहित नाही एवढा, त्याला म्हणा नातीला गुलाब म्हणा, आता काय म्हणा आत्मा म्हणतो ज्यांनी आम्हाला आरक्षण मिळवून दिले। ओनली जरंगे पाटील साहेब, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा। आणि हे महाराष्ट्राची राजधानी मुंबई। समोर एक युवक पण आहे, तर कसं वाटतंय तुला आज? तर तुमची जीत झाली आहे, एवढ्या स्ट्रगल नंतर तर काय बोलायचे? म्हणजे आमचे सगळे प्रथमतः मॅडम सगळ्या मराठी बांधवाचे अभिनंदन। तर मी आहे मुस्लिम समाजाचा मॅडम, पहिली गोष्ट मी गेल्या 4 दिवसापासून इथेच आहे का माझे आमच्यात तर पहा, मी एकदा थोडस तुझा ना सेंटेन्स कट करून बोलू इच्छिते। जे राजकारणी जे तुक्के आहेत, जे लोकांनी इल्लू टिल्लू नाव दिलं आहे लोकांना, बरोबर, हे लोक खूप जातभेद करतात। तर या जातभेद करणाऱ्यांना मी हे दाखवू इच्छिते की आज माझे मराठी बांधव आहेत बॅक साईडला आणि फ्रंट साईडला एक नवा युवक मुस्लिम युवक आहे अमजद, बरोबर। अमजद गेल्या किती दिवसापासून तू इथे आहे? गेल्या 4 दिवसापासून मॅडम मुंबईमध्ये शब्द बोलू शकत नाही मॅडम, कारण की माझे मित्र आहेत बोलू शकत नाही, ज्यांना फीस भरण्यासाठी खूप कष्ट करावं लागतात मॅडम। जसं की ओपन कॅटेगरी मध्ये जसं पूर्ण फीस भरून मग ईबीसी येते, तर 70,000 ते 70,000 भरून मग ईबीसी मध्ये अर्धी येणार। तर त्यामध्ये त्याला 1.5 एकर शेती होती, तर त्याचे वडील खूप कष्ट करून, तर त्या फीस भरायला त्याच्यापाशी पैसे नव्हते। आणि जो म्हणजे ज्यांना एवढं अडचण येते त्यांना की आम्ही स्वतः म्हणजे त्यांची 20,000 रुपये मित्रांनी जमा करून त्यांना दिली। तो म्हणजे मॅडम त्यांना आरक्षण नाहीये पहिली गोष्ट, किती आता 1.5 वर्षापासून जसं त्यांना काहीच आरक्षण नाही। तर तुमचा मराठी मित्र होता, त्याची तुम्ही फी पे केली सगळ्यांनी कॉन्ट्री करून मॅडम फी केली। जे म्हणजे असं आहे की मराठ्याला मॅडम खूप कष्ट करावं लागतं, खूप कष्ट करावं लागतं, त्याला खरीच गरज आहे मॅडम, खरी गरज। आणि जे आज भेटले ना मराठ्याला, आज जे भेटले ना मनोज दादा जरांगे पाटील, खूप आनंद झाला। जो माणूस मॅनेजचा तर विषय नाही मॅडम, त्यांनी 5-6 दिवस जे अन्न म्हणजे सोडलं होतं ते समाजासाठी जेवढे केलेत ना खूप आहे मॅडम। मागच्या त्यांनी 3-4 वर्षापासून मराठा समाजासाठी जगण्यात आहेत, पण आज याचा निश्चित फायदा होणार आहे। त्याच्यामध्ये बऱ्याच समाजाने पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे, हिंदू असेल, मुस्लिम असेल, एससी असेल, या सर्व लोकांनी आम्हाला या आंदोलनामध्ये खूप श्रेय आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यांचे पण आम्ही आभार मानतो। तसेच विशेष म्हणजे मीडियावाल्यांनी आमची प्रत्येक बातमी दाखवली, लावून धरली, त्याच्याबद्दल मी मीडियाचे सध्या आम्ही मराठा बांधव त्यांचे अत्यंत आभारी आहोत, ऋणी आहोत। एक मराठा लाख मराठा, एक मराठा जरंगे पाटील तुम आगे बढ़ो। आपण नाव काय आपलं? ज्ञानेश्वर निकम, कुठून आले? आम्ही जालना जिल्हा परतूर तालुका। जालन्यावरून आलेले, येताना खाली हात आले होते, खाली आता बरोबर। आता जाताना आरक्षण घेऊन आणि शिदोरी पण घेऊन चाललो, आमच्या हक्काची आम्ही पोहोचून केलेली होती। आणि मुंबईला आपण भरपूर सारी ठेवलेली पण आहे, शिदोरी सांगितले ना, या ठिकाणी या दादाने पण शिदोरी घेऊन चाललेले आहेत, बघू शकता आपण। शिदोरी आम्ही दादाचं टेस्ट बघण्यासाठी गेलतो, गर्दीमध्ये आम्हाला बघायला भेटलं नाही, म्हणून आता आम्ही बघायला गेलो, तर आम्हाला शिदोरी दिली। आम्ही पण शेवक आहेत, आज आम्हाला बघण्यात भरपूर आलेले, आणि दादाची कोटी धन्यवाद।